विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय 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 विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. बघताय ना, याला म्हणतात भक्ती. मिली सखू बेशुद्ध पडली की काय? साताची घर पण ऐकू येत नाहीये. बघतेच काय प्रकार आहे. काय ग सखू, त्रास होतोय का ग? तुझ्याकडून होईल ना? हो, होईल ना. करेन मी. करावंच लागेल. तुम्हाला हे पीठ मठात पाठवायचंय ना? हो तर अगं, पुण्याचं काम आहे हे. आणि तू सगळं पुण्य एकटीलाच घ्यायचंय का? वा ग वा, असं कसं होईल? शहाणीच आहेस तू. उठ तू उठ, मी दळते. उठ. हो पण मालकीणबाई, मी उठ म्हटलं ना. खूप केलंस तू, आता सगळं मीच करणार. अगं, या सेवेत माझाही हातभार लागला पाहिजे. हे पीठ मठात जाणार आहे ना. तू उठ बघू. उठ ग उठ, मी दळते. उठ 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 उठ. म्हणतेच का? ओ बाई, पुण्य मिळायला हवं. हे जे तुम्ही केलंय त्याला मात्र तोड नाही. देवी, तुमच्या संगतीने मला पण थोडं थोडं जमतंय. खऱ्या सखूने हे दृश्य पाहायला हवं होतं. बिचारी कासावीस झाली असती हो. पण तुम्ही अजून अजून तिच्याकडे रोखून पाहताय. अगं हे काय? ही भिक्करडी इथे उभी आहे आणि तू काय करतेयस? हो ना, काय हे सासूबाई? अगे, नको ते प्रश्न विचारू नका. डोकं चालवा. अगं, हे पीठ मठात जाणार आहे म्हणजे सगळं पुण्य हिमेली एकटीच घेणार. मला आपल्याला पुण्य नको का मिळायला? चला या, तुम्ही पण या मदतीला. या, हात चालवा. या 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 या. अगं रमाई, तूच उठ तिथून. अहो, तुम्ही सखू म्हणून काहीतरी बोला ना. बघा ना, ऐकतच नाहीयेत मालकीणबाई. मी करते म्हटलं तर नाही नाहीच म्हणतायत. मग लब्बाडच आहेस तू. सगळं पुण्य एकटीनच लाटायला बघतेस का? अजिबात नाही. मुकाट्यानं उभी राहा तिथे, हालायचं नाही जागचं. माणिक, अगं तू काय उभी आहेस? चल मदत कर. ते पोत्यातलं धान्य काढ याच्यात.